अखिल भारत पद्मशाली संगम हैदराबाद संलग्नित नांदेड जिल्हा पद्मशाली योग संघटना, मराठवाडा पद्मशाली महिला संघटना यांच्या वतीने 12 जणांचा सामुदायिक विवाह सोहळा नांदेड शहरातील स्वर्गीय भूदेवी किशन शेठ गोरंट्याल विवाह मंडपम मातोश्री मंगल कार्यालय जुना कोठा येथे हजारोंच्या पद्मशाली बंधू भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला। विवाह सोहळ्याच्या ठिकाणी वधूवर आणि प्रमुख पाहुण्यांकरिता स्वर्गीय भूदेवी किशन शेठ गोरंट्याल विवाह मंडपम भव्य व्यासपीठ उभारण्यात आले होते। मंगल कार्यालयाच्या दर्शनी भागात नांदेड शहरातील पद्मशाली समाजातील विविध संघटनांनी मोठमोठे विवाह मेळाव्याकरिता येणाऱ्यांकरिता स्वागताचे बॅनर लावले होते। मैदानावर LED स्क्रीनवर लाईव्ह विवाह सोहळा दाखवण्यात आला। मैदानात डिजिटल साऊंड सिस्टीम ध्वनिक्षेपक यंत्रणा लावले होते। दुपारी 4 वाजता नवरदेवांचे घोड्यांवर बरात काढण्यात आली। डीजेच्या फिल्मी गाण्यांवर तरुण नृत्य करीत होते। फटाके वाजवून विवाह सोहळा ठिकाणी सर्व 12 नवरदेवाचे स्वागत करण्यात आले। संध्याकाळी 6:30 वाजता लग्न लावण्यात आले। हजारोंच्या जनसमुदायाने वधूवरावर अक्षता टाकून शुभ आशीर्वाद देण्यात आले। आयोजकांच्या वतीने भक्तिगीतांचा, मराठी, हिंदी फिल्मी गाण्यांचा, संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। त्यांच्या कलाकारांनी विवाह मेळाव्याचे सुरेख आवाजात शेर शायरी व उत्तम सूत्रसंचालन करून उपस्थित हजारो बंधू भगिनींना आनंदित केले। दुपारी 4 वाजल्यापासून समस्त जवळपास 6 ते 7 हजार पद्मशाली वराडी मंडळींना नांदेड पद्मशाली समाजाच्या वतीने बुंदी, खारी बुंदी, चपाती, भात, आमटी असे पदार्थांचे रुचकर भोजन देण्यात आले। नांदेड पद्मशाली समाजाने या विवाह सोहळ्यास आमंत्रित केलेल्या आव्हानानुसार नांदेड जिल्ह्यातून बंधू भगिनी तसेच मुंबई, संभाजीनगर, जालना, यवतमाळ येथून देखील या सामुदायिक विवाह मेळाव्याला पद्मशाली समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते। वधू व नातेवाईक यांना राहण्याकरिता मंगल कार्यालयाच्या खोलीत प्रत्येक वधूला स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली आणि वधूचा मेकअप मीनाक्षीज ब्युटी पार्लर संचालिका मीनाक्षी अमर पोलस्वार यांनी मोफत करून दिला। वर व त्यांच्या नातेवाईकांकरिता बाहेर गावावरून विवाह मेळाव्याकरिता येणाऱ्यांची राहण्याची सोय गुरुद्वारा येथे करण्यात आली। विवाह मेळावा सभागृह खर्च कैलास शेठ गोरंट्याल व LED लाईव्ह आनंद मच्छेवार यांनी दिला। वधूवरांना भेटवस्तू विजय भंडारे हैदराबाद, मणी मंगळसूत्र शनिदेव मित्रमंडळ चौफाळा नांदेड, कन्यादान भांडे चौरंग घाट, गट्टम फर्निचर, सौ कविता नागनाथ गड्डम, डिस्पोजल ग्लास वाटी मारोतराव माणिकराव ट्रिप्रेसवार, वधूवर घुंगट फेटा टॉवेल राधा अंडरगार्मेंट महारुद्र हसन पेल्ली वर लग्न अक्षदा नायगाव तालुका पद्मशाली समाज संघटना यांनी दिले। तसेच लाखोंचा देणगी या विवाह मेळाव्याला मिळाला। या सर्व देणगीदारांचे आभार नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने अध्यक्ष संग्राम नीलपत्रवार यांनी मानले। हा विवाह मेळावा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी एकूण 217 लोक समाविष्ट असलेली एकूण 14 समितीची स्थापना करण्यात आली होती। त्यामध्ये स्वागत समिती, सोहळा समिती, युवक आयोजक, वरात समिती, भोजन समिती, स्वयंपाकगृह, भोजन वाटप समिती, महिला आयोजक, वधूवर चौधरी समिती, निवास व्यवस्था समिती, चौकशी व संपर्क समिती, स्टेज समिती, पुष्पहार समिती, पाणी वाटप समिती, आतिषबाजी समिती। नांदेड जिल्हा पद्मशाली संघटना प्रसिद्धी प्रमुख शिवाजी अन्नमवार यांनी विवाह मेळाव्यात आलेल्या मान्यवर व बंधू भगिनींचे स्वागत केले। त्यांनी सांगितले की या सामुदायिक विवाह मेळाव्याची तयारी संघटनेच्या वतीने गेल्या 2.5 महिन्यापासून सुरू असून आम्ही संपूर्ण नांदेड जिल्ह्यात फिरून जवळपास ज्या 100 पद्मशाली लोकांची लग्न जुळली आहेत त्यांच्याकडे स्वतः संपर्क करून सामुदायिक लग्न करावे म्हणून बरेच प्रयत्न केल्यानंतर त्यातील 12 वधूवरांच्या मंडळींनी पद्मशाली समाजाच्या वतीने करण्यात येणाऱ्या सामुदायिक विवाह करण्यास तयार झाले। याकरिता संघटनेतील लोकांना बरेच कष्ट घ्यावे लागले। नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्ष संग्राम नीलपत्रेवार यांनी सांगितले की पद्मशाली समाजाचा हा सामुदायिक विवाह मेळावा आयोजित करण्याचा नांदेड पद्मशाली संघटनेचा प्रामाणिक हेतू आणि उद्देश असा आहे की काळाची गरज, सामाजिक बांधिलकी आणि ज्या समाजात आपण जन्म घेतला अशा आपल्या पद्मशाली समाजातील तळागाळातील वंचित गरीब लोक जे समाजापासून दूर आहेत त्यांनी या महागाईच्या जमान्यात लग्न करून कर्जबाजारी होऊ नये। तसेच नांदेड शहरात पद्मशाली समाजात जे 2 गट झालेत त्यांना एकत्र करण्याचा मानस व आपल्या पद्मशाली समाजात एकता निर्माण होण्यासाठी हा सामुदायिक विवाह मेळावा नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटनेच्या वतीने आयोजित केला। वधूवरांवर अक्षता पडल्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने संघटनेच्या वतीने मान्यवर, बाहेरून आलेले समाजाचे प्रतिनिधी, कार्यक्रमाकरिता विशेष मेहनत घेतलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे संग्राम नीलपत्रेवार यांनी संघटनेच्या वतीने दिलगिरी व्यक्त केली। हा सामुदायिक विवाह मेळावा नांदेड जिल्हा पद्मशाली युवक संघटना अध्यक्ष संग्राम नीलपत्रेवार, मराठवाडा पद्मशाली महिला संघटना अध्यक्ष सौ कविता गड्डम, प्रसिद्धी प्रमुख शिवाजी अन्नमवार, कार्याध्यक्ष भारत गड्डेवार, नांदेड महानगरपालिका
माजी नगरसेवक नागनाथ गड्डम, जिल्हा सचिव बजरंग नागलबार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. अखिल भारत पद्मशाली संगम गौरव अध्यक्ष श्रीधर सुंकुरवार, खासदार अशोकराव चव्हाण, माजी आमदार कैलास गोरंट्याल, किनवटचे आमदार भीमराव केराम, नायगावचे आमदार राजेश पवार, माजी आमदार अमरभाऊ राजूरकर, अखिल भारत पद्मशाली महासभा सरचिटणीस व महाराष्ट्र राज्य पद्मशाली संगम कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत गोणे, महाराष्ट्र राज्य प्रल्हाद सुरकुटवार, शासकीय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नागभूषण दुर्गमसर, त्यांचे पदाधिकारी, मुंबईचे श्रीनिवास भीमनाथ, यवतमाळहून एचएम वधूवर मिलन, महाराष्ट्र व्हॉट्सअप ग्रुपचे मुख्य ग्रुप ॲडमिन संतोष कोंकलवार, जालना येथून मराठवाडा पद्मशाली युवक संघटना कार्याध्यक्ष कन्नू गंगुल, संभाजीनगर पद्मशाली समाजाचे सचिव सतीश मारावार, प्राध्यापक कुरपटवार व जवळपास 6 ते 7 हजार पद्मशाली बंधू भगिनी वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्याकरिता या सामुदायिक विवाह मेळाव्याला उपस्थित होते.